Okay. Very good morning, friends. Today we will talk Yes, on loss of profit sir. policy with a numerical question. So, dear students, the question for today's discussion is, from the following particulars, ascertain the claim to be lodged in respect of consequential loss policy. Fire occurred on 1st April 2020 and affected sales for 3 months. Sales for 3 months ending 30th June 2019 and 2020 were rupees 3 lakh and rupees 1 lakh respectively. The policy was for rupees 9 lakh with a 6 months period of indemnity. Sales for 12 months ended 31st March 2020 were rupees 38 lakhs. Accounts are prepared on 31st December. The net profit for 2019 amounted to rupees 5 lakh. After debiting standard charges of rupees 2 lakh 20,000, all were insured. Sales for 2019 rupees 36 lakh. A sum of rupees 7,000 was spent as additional expenses to mitigate the effect of loss. So dear students, I hope you might be having the pen and notebook with you. I request you to please take a screenshot of the mobile and write down the entire question so that the solution will be possible with an step-by-step process which we have learned in the previous lecture. Shall I repeat the same question in Marathi? Hello? हा सर. Okay. आजचा आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की आग किती तारखेला लागलेली आहे, तर आग लागल्याची तारीख इथे दिसते आपल्याला, ती म्हणजे किती तारीख आहे तर 1 एप्रिल 2020. आणि आग लागल्यामुळे आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय किती दिवस डिसलोकेट झाला किंवा अफेक्टेड झाला, तर त्याचा कालावधी किती दिलेला आहे तर 3 मंथ्स दिलेला आहे. मग काल आपण जे शिकलो आवाज येत नाही सर. हॅलो. असणारा जो स्टँडर्ड सेल्स आहे तो सेल्स आणि अॅन्युअल सेल्स हे 3 सेल्स शोधायचे आहे. तर आता मग मला सांगा, जर या प्रश्नामध्ये डेट ऑफ फायर 1 एप्रिल 2020 असेल तर इंडेमनिटी पिरियड किती असेल, कोणी सांगू शकेल का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हा, इंडेमनिटी पिरियड किती कोणता असेल सांगा. इंडेमनिटी पिरियड म्हणजे काय? ज्या पिरियड मध्ये आपलं नुकसान भरपाई निघू शकते आणि ऍक्च्युअली डिसलोकेशन झालेला आहे, असा कालावधी कोणता आहे सांगा. 1 एप्रिल 2020 ही आपली आग लागल्याची तारीख. 1 एप्रिल हा बोला, व्हेरी गुड, कम ऑन. 1 एप्रिल ते 1 एप्रिल ते 1 जून. 30 जून. 1 ते 1 जून. 30 जून. व्हेरी गुड. 1 एप्रिल म्हणजे एप्रिल महिना पूर्ण येणार आहे. एप्रिल, मे आणि जून म्हणजे 3 महिने जर असतील तर ते किती असणार आहे? 30 जून 2020. याला आपण काय म्हणणार आहे तर इंडेमनिटी पिरियड. म्हणजेच या पिरियडचीच नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? हॅलो. हो सर. ओके. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. क्वेश्चन मध्ये दिलेत या 3 महिन्यांमध्ये म्हणजे 1 एप्रिल पासून ते 30 जून 2019 पर्यंत. इथे जरी तुम्ही पाहिलं असतं तरी तुम्हाला लक्षात आलं असतं 30 जून 2019 हा गेल्या वर्षाचा कालावधी आहे. तर 3 महिन्यांमध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2019 ला आणि 2020 ला जो सेल्स झालेला आहे तो किती आहे? 3 लाख आणि 1 लाख. म्हणजेच 2019 ला 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 पर्यंत गेल्या वर्षी किती सेल झालाय तर 3 लाख रुपये. आणि 30 जून 2019 ते 30 जून 2020 पर्यंत किती सेल झालाय तर 1 लाख रुपये झालाय. बरोबर. म्हणजेच हा जो आपला सेल्स आहे या सेल्सला आपण कोणता सेल्स म्हणणार आहोत तर स्टँडर्ड सेल्स. स्टँडर्ड म्हणजे काय? गेल्या वर्षाचा त्याच कालावधीमधला, करस्पॉन्डिंग टू द प्रिव्हियस इयर इमिजिएटली बिफोर द डेट ऑफ फायर.
लक्षात आलंय सगळ्यांच्या? 1,00,000 रुपये कोणता सेल्स आहे? स्टँडर्ड सेल्स आहे. 3,00,000 रुपये कोणता सेल्स आहे? ऍक्च्युअल सेल्स आहे. आणि इंडेमनिटी पिरियड काय आपला? 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020. हॅलो, समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. ओके. हो सर. आणि क्वेश्चन मध्ये आता सांगितलेलं आहे, जी पॉलिसी काढलेली आहे लॉस ऑफ प्रॉफिटची, त्या पॉलिसीची किंमत किती आहे? तर 9,00,000 रुपीज आहे. आणि इथे बघा खाली असं म्हटलंय ही पॉलिसी किती महिने चालणार आहे? 6 महिन्यांसाठी. परंतु मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ऍक्च्युअल पिरियड ऑफ डिसलोकेशन किंवा पिरियड ऑफ इंडेमिनिटी याच्यापैकी जो कमी असेल तो घ्यायचा. मग कमी पिरियड किती आहे? 3 मंथ्स आहे, म्हणून 6 मंथ घ्यायचं नाही. फक्त किती महिने घेणार आपण? 3 मंथ्स घेणार. आणि जर ह्याच्यापेक्षा हे जास्त असतं ऍक्च्युअल डिसलोकेशन, तर आपण मिनिमम किती महिन्यासाठी घेतलं असतं? तर 6 मंथसाठी घेतलं असतं. बरोबर आहे? हॅलो, येस सर. हो सर. ओके. आता पुढची लाईन आहे ज्याच्यामध्ये बघा इथे म्हटलंय सेल्स फॉर 12 मंथ्स एंडेड 31 मार्च 2020 वेअर ₹38 lakhs. मग कालचा जो आपण तिसरा सेल्स बघितला होता, ज्या सेल्सला मी तुम्हाला म्हटलं होतं अॅन्युअल सेल्स आहे, त्या अॅन्युअल सेल्सच्या डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं सेल्स फॉर 12 मंथ्स एंडेड बिफोर द डेट ऑफ फायर. आणि हा सेल्स कधी एंड होतोय पहा तुम्ही इथे, हा सेल्स होऊन होतोय 31 मार्चला. आणि आपल्याला आग कधी लागलेली आहे बिझनेसमध्ये? तर 1 एप्रिलला, म्हणजे बरोबर बिफोर द डेट ऑफ फायर आहे. आणि याचा कालावधी पण किती दिलाय? 12 मंथ्स. म्हणून हा सेल्स कोणता आहे आपला? अॅन्युअल सेल्स आहे, विच इज एंडिंग इमिजिएटली बिफोर द डेट ऑफ फायर. लक्षात येते सगळ्यांच्या? हॅलो. हो सर. आणि आता त्यांनी असं सांगितलेलं आहे या कंपनीचे जे अकाउंट्स आहेत ते दरवर्षी कोणत्या दिवशी बनवले जातात? तर 31 डिसेंबरला बनवले जातात. आता तुम्ही म्हणाल सर ह्याची माहिती आम्हाला काय उपयोगाची आहे? तर 31 डिसेंबरला जर अकाउंट क्लोज होत असतील तर अकाउंटिंग इयर कधी सुरू होत असेल तर सांगा? 1 जानेवारी. व्हेरी गुड. म्हणजे 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत गेल्या वर्षी जो काही प्रॉफिट झालेला असेल किंवा सेल्स झालेला असेल तो प्रिव्हियस इयरचा सेल्स किंवा प्रॉफिट असणार आहे, जो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढताना उपयोगी येईल. आणि म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे की नेट प्रॉफिट फॉर 2019 अमाउंटेड टू ₹5 lakh आफ्टर डेबिटिंग स्टँडर्ड चार्जेस ऑफ ₹2,20,000. म्हणजेच गेल्या वर्षी 5 लाख रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आणि तो नेट प्रॉफिट होत असताना त्यातून 2,20,000चे जे स्टँडर्ड चार्जेस आहेत ते आपण ऑलरेडी मायनस केलेले आहेत. आणि 2019चा जो सेल्सची अमाऊंट आहे ती सेल्सची अमाऊंट किती आहे? 36 लाख रुपये इतकी दिलेली आहे. आणि शेवटचा पॉईंट क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय 7,000 रुपये आपण ऍडिशनली खर्च केलेले आहेत. कशासाठी? टू मिटिगेट द इफेक्ट ऑफ लॉस. म्हणजेच आपल्या व्यवसायामध्ये आग लागल्यामुळे ती आग विझवण्यासाठी आणि आपल्याला होणारा जो लॉस आहे तो लॉस कमी करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा ऍडिशनल खर्च किती आलाय? 7,000 रुपये इतका आलेला आहे. समजलाय प्रॉब्लेम सगळ्यांना? मग आता आपण सोडवायला सुरुवात करूया. हो सर. ओके. येस सर. कुठेही तुम्हाला शंका वाटली की लगेचच मला प्रश्न विचारायचा, कारण की खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत, त्यामुळे स्टेप मध्ये कुठेही तुम्हाला शंका वाटली लगेचच विचारा, लगेचच मी बॅक टू द क्वेश्चन तिथे येईल. सर हा बोला. हा परत एकदा एक्सप्लेन करता का तिसऱ्या पॉइंट पासून? सर थोडस कन्फ्युजन झालंय. हा काय कन्फ्युजन आहे मला बोला, मी सांगतो. मग म्हणजे सेकंड पॉइंट पर्यंत बरोबर समजलंय सर, पण तिसऱ्या पॉइंट पासून थोडस ती 6 महिने ती जरा ही झालंय सर. परत एकदा एक्सप्लेन करा ना तिसऱ्या पॉइंट पासून. आता इथे काय म्हटलंय? द पॉलिसी वॉज फॉर ₹9 lakh. म्हणजेच या व्यवसायाने 9 लाख रुपयाचा विमा काढलेला आहे लॉस ऑफ प्रॉफिटचा फक्त. म्हणजे 9 लाख रुपयापर्यंत जर प्रॉफिट बुडाला तर 9 लाख रुपयापर्यंतचा प्रॉफिट मिळाला पाहिजे. म्हणजे पॉलिसी किती रुपयाची घेतली? 9 लाख रुपयाची घेतली. आणि त्या पॉलिसीचा कालावधी किती दिलेला आहे? 6 महिने फक्त. 3 महिने आपलं जे व्यवसाय आहे तो काय झाला? डिसलोकेट झाला. पण आपली इंडेमनिटी पिरियड किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचा आहे. मग आपला नियम असा सांगतो की तुमचा इंडेमनिटी पिरियड म्हणजेच तुम्ही पॉलिसी घेतल्याचा कालावधी किंवा ऍक्च्युअली झालेलं तुमचं 3 महिन्याचं नुकसान किंवा डिसलोकेशन, या दोन्ही पैकी जो पिरियड कमी असेल तो पिरियड तुम्ही काउंटिंग साठी घ्यायचा. लक्षात येते? हॅलो. येस सर. हा. आता जर या दोन्ही पैकी कमी पिरियड किती आहे? 6 महिने का 3 महिने? तर 3 महिने हा कमी पिरियड आपल्यासाठी.
म्हणून 3 मंथ्स हा पिरियड आपला काय धरायचा आपण, डिसलोकेशन पिरियड किंवा तुम्ही त्याला इंडेमिनिटी पिरियड असं म्हणू शकता. आता पुढे जो 4 नंबरचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सेल्स, पण कोणत्या प्रकारचे सेल्स आहेत. आता पहिल्या पॉइंटमध्ये जे सेल्स दिलेले आहेत ते सेल्स 3 मंथचे आहेत. दुसऱ्या पॉइंटमध्ये जे सेल्स दिलेले आहेत याच्यातले जे 30 जून 2019 म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2019 3 महिन्यांचे जे सेल्स आहेत गेल्या वर्षीचे, ह्या सेल्सला आपण म्हणणार आहे स्टँडर्ड टर्नओव्हर. आलं लक्षात, गेल्या वर्षीचा आहे स्टँडर्ड टर्नओव्हर. आणि त्याच कालावधीचे चालू वर्षाचे जे सेल्स आहेत म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंतचे हा जो 1 लाख रुपयाचा सेल्स आहे, हा सेल्स आहे तो म्हणजे ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड. ऍक्च्युअल टर्नओव्हर ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड म्हणजेच 1 एप्रिल पासून ते 30 जून 2020 पर्यंत आपण जी विक्री केली, ज्यावेळेस आपली आग लागली होती बिझनेसमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जी विक्री केलेली आहे 3 महिने, तर ते 3 महिन्यांमध्ये फक्त आपली किती रुपयाची विक्री झाली, 1 लाख रुपयाची. परंतु गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 3 महिन्यात आपण जेव्हा विक्री केली होती तेव्हा विक्री किती रुपयाची झाली होती, तर 3 लाख रुपयाची विक्री झाली होती. आता लक्षात आलंय? येस सर. ओके. पुढचा जो पॉइंट आहे पॉइंट नंबर 5, त्याच्यामध्ये असं म्हटलंय आपले जे अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स दरवर्षी 31 डिसेंबरला तयार केले जातात. मग जर अकाउंट 31 डिसेंबरला तयार केले जात असतील म्हणजे क्लोज केले जात असतील तर आपलं अकाउंटिंग इयर कधीपासून सुरू होत असेल तर 1 जानेवारी 2019 पासून ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत हे आपलं नॉर्मली अकाउंटिंग इयर असेल. आणि मग आपल्याला हे का माहिती देतात, कारण की आपल्याला जेव्हा ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा असतो तेव्हा आपल्याला तिथे नेट प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर म्हणजे गेल्या वर्षाचा पूर्ण वर्षाचा नेट प्रॉफिट घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ऑफ द प्रिव्हियस इयर म्हणजे गेल्या वर्षाचे स्टँडिंग चार्जेस घ्यावे लागतील. आणि जो सेल्स आहे तो सेल्स सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षाचाच घ्यावा लागेल. म्हणजे इथे म्हटलेलं आहे सेल्स फॉर 2019 रुपीज 36 लाख. म्हणजे ही सगळी माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशो काढताना उपयोगी येणार आहे. आणि शेवटच्या पॉइंटमध्ये असं म्हटलेलं आहे आग विझवण्यासाठी तसंच व्यवसाय पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा जो खर्च आलेला आहे तो खर्च किती आलाय, ऍडिशनल एक्सपेन्सेस 7,000 रुपये इतका आलेला आहे. आता लक्षात आलाय प्रॉब्लेम सगळ्यांच्या? येस हॅलो. ओके, जायचंय आता पुढे सोल्युशन कडे. येस सर. ओके. ओके सर. मग आपण काल जे सांगितलं होतं की कालच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा कालच्या थिअरॉटिकल लेक्चर मध्ये आपण जे स्टेप्स बघितल्या होत्या तर त्यातली पहिली स्टेप काय होती, तर आपण पहिल्यांदा काय काढतो तर कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स असं काढतो. बरोबर आहे. शॉर्ट सेल्स म्हणजे काय, किती विक्री होणं अपेक्षित होतं आणि ऍक्च्युअली किती विक्री झाली, या दोन्ही मधला जर फरक तुम्ही काढला तर त्या फरकाला तुम्ही काय म्हणू शकता, शॉर्ट सेल्स. मग आपण शॉर्ट सेल्स कसा काढतो, तर गेल्या वर्षी त्याच कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये आपला व्यवसाय विस्कळीत झाला किंवा डिसलोकेट झाला त्या कालावधीमध्ये जेवढी विक्री झाली त्या विक्रीला आपण म्हणतो स्टँडर्ड सेल्स, ज्याला इंग्रजीमध्ये आपण शब्द वापरला होता की सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड ऑफ द प्रिव्हियस इयर. आलं लक्षात? सेल्स किंवा टर्नओव्हर ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड ऑफ द प्रिव्हियस इयर लेस ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड. मग आता तुम्ही इथे बघू शकता 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 गेल्या वर्षातला 3 महिन्यांचा सेल्स किती रुपये आहे, 3 लाख रुपये. समजलं हे? हॅलो. येस सर. हो सर. ओके. म्हणजे गेल्या वर्षाचा स्टँडर्ड सेल्स किती होता त्या 3 महिन्यातला, 3 लाख रुपये लेस. आता ह्यातून आपण मायनस काय करायचे तर ऍक्च्युअल सेल्स. ऍक्च्युअली म्हणजे काय, तर 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 म्हणजे हा आपला पिरियड ऑफ डिसलोकेशन आहे. म्हणजेच आग लागल्यानंतर 3 महिन्यात आपण किती विक्री करू शकलो, फक्त 1 लाख रुपये. मग जर आता गेल्या वर्षीला जर स्टँडर्ड मानला असेल आपण आणि गेल्या वर्षी जर ह्या 3 महिन्यात आपण 3 लाख रुपयाची विक्री करू शकत असेल तर या वर्षी सुद्धा आपण काय एक्सपेक्टेशन करतो की किमान 3 लाख रुपयाची विक्री होणं अपेक्षित आहे. परंतु विक्री झाली किती, फक्त 1 लाख रुपयाची. म्हणजेच कमी विक्री किती रुपयांची झाली, 2 लाख रुपयाची, ज्याला आपण काय म्हणतो शॉर्ट सेल्स. समजलंय का? शॉर्ट सेल्स 2 लाख रुपीज. हॅलो. ओके. आता सेकंड कॅल्क्युलेशन काय असणार आहे, तर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. काल मी फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर
डिवायडेड बाय सेल्स फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर मल्टिप्लाइड बाय 100. सगळ्यांना आठवतंय का फॉर्म्युला? हॅलो, ओके. मग आता नेट प्रॉफिट, तर प्रश्नामध्ये नेट प्रॉफिट किती दिलाय? 5 लाख रुपये. बघायचं असेल तर आपण बघूया लगेचच. क्वेश्चन मध्ये आपल्याला जो नेट प्रॉफिट दिलाय किती आहे ते तुम्ही बघू शकता. नेट प्रॉफिट इथे बघा. द नेट प्रॉफिट फॉर 2019 अमाउंटेड टू ₹5 लाख. नेट प्रॉफिट गेल्या वर्षाचा किती आहे? 5 लाख आहे. स्टँडर्ड चार्जेस जे इन्शुअर्ड आहे, स्टँडिंग चार्जेस किती आहे? 2,20,000 रुपये. आणि गेल्या वर्षीचं सेल्स किती आहे? 36 लाख रुपये. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना 5 लाख रुपये हा आपला काय घेतला? नेट प्रॉफिट घेतला. स्टँडिंग चार्जेस जे इन्शुअर्ड केलेले आहेत ते किती आहे? 2,20,000 रुपये इतके आहेत. आणि गेल्या वर्षीचा जो सेल्स आहे तो किती सेल्स आहे? तर 36 लाख रुपये. आणि याला गुणिले 100 केल्यानंतर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट किती आला? 5 लाख अधिक 2,20,000 बरोबर 7,70,000 भागिले 36 लाख बरोबर आपला नेट रेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आला? 20%. सगळ्यांनी मोबाईल वरती जरी कॅल्क्युलेशन करून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला हे येईल. बघा, येतोय का? हॅलो हॅलो, हो सर येतोय. ओके. मग लक्षात आलं? पहिल्यांदा काय काढायचं? हो, सर. शॉर्ट सेल्स काढायचा. दुसऱ्यांदा काय काढणार आपण? रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. आता थर्ड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत? थर्ड स्टेप मध्ये आपण काढणार आहोत क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट, ज्याला तुम्ही ग्रॉस क्लेम असं पण म्हणू शकता. मग क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट काढतानाचा अतिशय सोपा फॉर्म्युला मी सांगितलं होतं तुम्हाला, शॉर्ट सेल्स मल्टिप्लाइड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशो. आठवतंय का? काल मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स मल्टिप्लाइड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग आपण कॅल्क्युलेशन आहे आपला शॉर्ट आणि रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपण किती कम्प्युट केलाय? तर 20%. मग 2 लाखाच्या 20% बरोबर किती येणार? एनीबडी प्लीज? हॅलो, 40,000. व्हेरी गुड. 40,000. म्हणजे बघा, आपली विक्री 3 लाख होणं अपेक्षित होतं, परंतु आग लागल्यामुळे 1 लाख विक्री झाली. म्हणजे कमी विक्री किती झाली? 2 लाखाची. आपला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट किती टक्के आहे? आपला 20% आहे. म्हणजेच आपण 2 लाख विक्री कमी केल्यामुळे आपला 20% प्रॉफिट कमी झाला. म्हणजे आपला प्रॉफिट किती गेलाय? 40,000 रुपये गेलाय. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आपला जर 40,000 रुपयाचं प्रॉफिटचं नुकसान झालं असेल तर आपल्याला पैसे पण किती मिळाले पाहिजे? 40,000 मिळाले पाहिजेत ना कंपनीकडून. हॅलो, तर 9 लाख रुपये पैसे मिळतील आपल्याला. पॉलिसी जेवढ्याची घेतली तेवढ्याची. कंपनी काय म्हणेल? पॉलिसी 9 लाखाची आहे. जर नुकसान 9 लाख रुपयापर्यंत झालं असतं तर आम्ही पण पैसे किती रुपये दिले असते? 9 लाख रुपये दिले असते. पण नुकसान फक्त किती रुपये झालंय तुमचं? 40,000. मग पैसे पण किती देणार कंपनी? 40,000 देणार. लक्षात आलंय सगळ्यांच्या? आता आपण फायनल स्टेज कडे जात आहोत. फायनल स्टेप मध्ये आपण काढणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. जसं की आपण स्टेप नंबर 3 मध्ये 40,000 रुपये हे कम्प्युट केलेले आहे. तर पहिल्यांदा मी इथे लिहिले लॉस ऑफ प्रॉफिट ऑन शॉर्ट सेल्स ₹40,000. 40,000 रुपये हा आपला लॉस ऑफ प्रॉफिट आहे. परंतु शेवटचा पॉइंट प्रश्नामध्ये सांगितला होता की ऍडिशनली तुम्हाला हा जो लॉस आहे हा लॉस भरून काढण्यासाठी 7,000 रुपये इतका खर्च तुम्हाला भरावा लागलेला आहे. आता हे कुठं लिहिलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो. हे इथं लिहिलेलं आहे बघा. इथे बघा, अ सम ऑफ ₹7,000 वॉज स्पेंट ऍज ऍडिशनल एक्सपेन्सेस टू मिटिगेट द इफेक्ट ऑफ लॉस. बरोबर आहे. मग आपल्याला किती रुपये एक्स्ट्रा खर्च आलाय? 7,000. आणि इथे म्हणताना काय म्हटलंय? सगळे स्टँडिंग चार्जेस कसे आहेत? इन्शुअर्ड, म्हणजे सगळ्या चार्जेसचा इन्शुरन्स घेतलेला आहे. आणि त्यामुळे इथे 7,000 रुपये तुम्हाला अलाउड केलेले आहेत. जर असं असतं की काही चार्जेसच फक्त स्टँडिंग चार्जेस इन्शुअर्ड केले असते आणि काही केले नसते तर मात्र आपल्याला ऍडिशनल कॉस्ट ऑफ वर्किंगची वर्किंग नोट काढावी लागली असती. ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल एक्सपेन्सेस घेतले असते, लॉस ऑन किंवा प्रॉफिट ऑन ऍडिशनल सेल्स घेतला असता, आणि तिसरं जो आहे ऍक्च्युअल एक्सपेन्सेस मल्टिप्लाइड बाय नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय नेट प्रॉफिट प्लस ऑल इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस हा फॉर्म्युला मी वापरला असता. आणि मग त्या 3 पैकी जी कमी अमाऊंट असती ती कमी अमाऊंट इथे घेतली असती. पण सगळ्याच अमाऊंटचा इन्शुरन्स काढलेला आहे त्याच्यामुळे सगळेचे सगळे खर्च तुम्हाला काय झाले? अलाउड झाले. आणि म्हणून
लॉस 40,000 रुपये, लॉस ऑफ प्रॉफिट 40,000 रुपये आणि ऍडिशनल एक्सपेन्सेस 7,000, तर टोटल क्लेम तुम्हाला इन्शुरन्स कंपनी किती देणार आहे? तर 47,000. बरोबर आहे? हा सर. ओके. आता कोणाला असा प्रश्न पडला आहे का, सर त्यांनी पॉलिसी 9 लाखाची काढली, पण ओव्हर इन्शुरन्स आहे का अंडर इन्शुरन्स आहे हे कसं कळणार? बरोबर आहे? हॅलो, हो सर. बरोबर आहे ना? हा प्रश्न पडायला पाहिजे ना सगळ्यांना, की पॉलिसीची अमाऊंट त्यांनी दिली, मान्य आहे, परंतु ऍक्च्युली त्याने कितीचा इन्शुरन्स काढणं अपेक्षित होतं हे तर समजायला पाहिजे ना आपल्याला. कारण तो काय 9 लाख रुपये म्हणजे त्याच्या अपेक्षा असेल की त्याला 50 लाख रुपयाचा इन्शुरन्स काढणं अपेक्षित आहे, त्याने फक्त 9 लाखाचा काढला, तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजेच कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला इन्शुरन्सचा किती रिक्वायर्ड आहे हे तुम्ही काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही इन्शुरन्स रिक्वायर्ड हे फायनल आन्सर देण्याआधी काढणं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचा काल एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, आणि तो फॉर्म्युला आहे ग्रॉस क्लेम मल्टिप्लाइड बाय अमाउंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. आठवतोय का फॉर्म्युला? बघा, काल मी सांगितलं होता. हॅलो, हो सर. ओके. मग आता ह्या प्रॉब्लेम मध्ये इन्शुरन्स कव्हर किती असलं पाहिजे, तर मी या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलं आहे. आपला ग्रॉस क्लेम किती आला होता? 40,000 मल्टिप्लाइड बाय, आपण पॉलिसी किती रुपयाची घेतली होती क्वेश्चन मध्ये? 9 लाख रुपयाची. बरोबर? मग 9 लाख रुपयाची पॉलिसी घेतलेली आहे आणि त्याला डिवायडेड बाय इथे आपण काय केलंय तर सेल्स फॉर द 12 मंथ्स है ना. इथे चुकला, इथे जस्ट अ मिनिट, आय एम मेकिंग द करेक्शन्स ओव्हर हियर. आता बघा, इथे फॉर्म्युला तुम्हाला दिसत असेल तर फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे फॉर्म्युला असं म्हटलेला आहे, ग्रॉस प्रॉफिट रेट मल्टिप्लाइड बाय सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर ऍडजस्टेड फॉर एक्सपेक्टेड इन्क्रीज और डिक्रीज. आता ग्रॉस प्रॉफिट रेट किती काढला होता मी मगाशी प्रॉब्लेम मध्ये? 20%. बरोबर? आणि सेल्स फॉर 12 मंथ्स एंडेड ऑन द डेट ऑफ फायर किती होता? बघा बरं क्वेश्चन मध्ये. इथे सेल्स फॉर 12 मंथ्स एंडेड हा किती सेल्स दिला बघा इथे? हॅलो, 38 लॅक्स. मग 38 लॅक्स 20% काढा, किती येणार आहे? 7,60,000 येईल. येत आहे का बघा? 7,60,000. बरोबर आहे. म्हणजे इन्शुरन्स कव्हर कितीचा रिक्वायर्ड होता? 7,60,000चा. आणि आपण घेतलाय कितीचा? 9 लाख रुपयाचा इन्शुरन्स कव्हर घेतलेला आहे का? येस सर. हा, म्हणजे मग आपल्याला ओव्हर इन्शुरन्स आहे की नाही क्वेश्चन मध्ये? म्हणजे आपण जास्त इन्शुरन्स घेतलाय, मग ओव्हर इन्शुरन्स असल्यावरती काही प्रश्नच नाहीये, जेवढा लॉस आहे तेवढा सगळा भरून निघणार आहे. आणि म्हणून तुम्हाला 47,000 रुपयाचा क्लेम हा तिथे ऍडमिट केला जाणार आहे. आणि देअरफॉर टोटल क्लेम इज इक्वल टू 47,000. आणि क्वेश्चन मध्ये जे सगळे एक्सपेन्सेस दिले होते ऍडिशनल, ते सुद्धा या ठिकाणी अलाउड केलेले आहे, ते कुठल्याही प्रकारे रिड्यूस केलेले नाहीये. समजलंय सगळ्यांना? हॅलो, हो सर. Yes, sir. ओके. कुणाची काही शंका आहे का? बोला, प्रश्न असतील तर प्लीज sir. विचारा. हॅलो, येस सर. प्रश्न आहे का कोणाचा काही? तर मला विचारा, म्हणजे मग मी पुढे काही क्वेश्चन असेल तर तुमचा क्वेश्चन आन्सर करेल. कारण की हाच प्रॉब्लेम सोडवायची आणखीन एक मेथड आहे, सेकंड मेथड. आणखीन एका मेथडने सुद्धा हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. बघायची मेथड ती. हॅलो, ओके. एक 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला लगेचच लाईव्ह इथे दाखवतो की आपण कशा प्रकारे हा प्रॉब्लेम अजून सोडवू शकतो.
ओके, सगळ्यांना क्वेश्चन दिसतोय का? हॅलो. येस सर. ओके, आता आणखी एक जी मेथड आहे त्या मेथडने जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ती मेथड अशी आहे बघा. सिम्पली शॉर्ट सेल्स, त्याच्यामध्ये काही बदल नाहीये. शॉर्ट सेल्स आपण तसाच काढणार आहे की स्टँडर्ड सेल्स मायनस ऍक्च्युअल सेल्स इज इक्वल टू शॉर्ट सेल्स. दुसऱ्या स्टेपमध्ये पण काही फरक नाहीये. दुसऱ्या स्टेपमध्ये पण आपण काय करणार आहे तर ग्रॉस प्रॉफिट रेशो काढणार आहोत की ज्याचा फॉर्म्युला पण सेम आहे. फक्त तिसरी जी स्टेप आहे त्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत तर ऍडिशनली या ठिकाणी आपण काय काढणार आहोत, इंडेमनिटी रेशो काढणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? तिसऱ्या स्टेपमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो नंतर कुठला रेशो काढायचा? इंडेमनिटी रेशो काढायचा. लक्षात येते का सगळ्यांच्या? हॅलो. येस सर. हो सर. ओके, आता इंडेमनिटी रेशो काढतानाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलाकडे थोडंसं जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल की हा फॉर्म्युला असा आहे की सम इन्शुअर्ड म्हणजे आपण किती रुपयाची पॉलिसी काढलेली आहे? 9 लाख रुपयांची पॉलिसी काढलेली आहे, बरोबर आहे. मग जर 9 लाख रुपयाची पॉलिसी काढलेली असेल आणि ऍडजस्टेड सेल्स, आता ऍडजस्टेड म्हणजे ट्रेंड नाहीच आहे तिथे, म्हणजेच काय, सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग इमिजिएटली द डेट ऑफ फायर, म्हणजेच डेट ऑफ फायरच्या आधीचा जो सेल्स आहे तो सेल्स किती दिलाय क्वेश्चन मध्ये? 38 लाख रुपये, बरोबर. आणि याला जर तुम्ही गुणिले 100 केलं तर तुमचा रेट ऑफ इंडेमनिटी रेशो किती येईल पहा बरं. 27.7% येणार आहे. येतोय का बघा? हॅलो. हॅलो. सर. तुमचा जो इंडेमनिटीचा जो रेशो आहे तो रेशो तुमचा किती येणार आहे तर 23.7% इतका रेशो येतोय. येतोय का सगळ्यांचा पहा? येतोय. हा, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आला? 20%. इंडेमनिटी रेशो किती आला? 23.7%. मग आता काय करायचं, जेव्हा तुम्ही फायनल क्लेम काढणार आहे किंवा लॉस ऑफ प्रॉफिट जो काढणार आहात तुम्ही, तर लॉस ऑफ प्रॉफिट काढताना इथला फॉर्म्युला मात्र चेंज होणार. शॉर्ट सेल्स मल्टिप्लाइड बाय लोअर ऑफ द टू रेशो, म्हणजे एकतर ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा इंडेमनिटी रेशो या दोघांपैकी जो कमी असेल तो. मग आता या प्रश्नामध्ये कमी रेशो किती आहे? 20% कमी आहे, कारण की इंडेमनिटी रेशो तर किती आलाय आपला? 23% आलेला आहे आणि आपला जो ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे तो किती पर्सेंट आहे? 20% आहे. म्हणून आपण या ठिकाणी लॉस ऑफ प्रॉफिट किती घेतलाय? 20%. मग आपला अमाऊंट किती येणार आहे? 40,000 येणार. लक्षात आलंय सगळ्यांच्या? हॅलो. हो सर. ओके, आता आपलं खालचं क्लेम पण सेम येणार आहे, बरोबर. परंतु इथे तुम्हाला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे की तुमचा जो ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे तो इंडेमनिटी रेशो पेक्षा कसा आहे? कमी आहे, बरोबर. म्हणजेच काय की त्या ठिकाणी ओव्हर इन्शुरन्स आहे. लक्षात येते का बघा? म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे तर ओव्हर इन्शुरन्स आहे. हॅलो. येस सर. हा सर. येस सर. आणि थोडस जर लक्ष दिलं इथे इंडेमनिटी रेशोकडे, तर इंडेमनिटी रेशो म्हणजेच आपलं इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आहे. हॅलो. लक्षात आलं? इंडेमनिटी रेशोचा फॉर्म्युला काय बघा, सम इन्शुर्ड डिवायडेड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर गुणिले 100. आणि इथे काल मी तुम्हाला जो फॉर्म्युला दाखवत होतो तो फॉर्म्युला तुम्ही बघू शकता एकदा. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचा फॉर्म्युला काय बघा इथे.